नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की कला ही जिथून हिरांचे व्यापार झालेला असतो, म्हणजे जिथून हिरे घेतलेले असते त्यांच्या ऑफिसला जाते. पण तिथले ते जे मेन ओनर असते ते ऑलरेडी तिथून निघून गेलेले असतात, कारण की त्यांना माहीत असतं माझी इथे कोण ना कोणतरी मला चौकशीसाठी येणार. पण तिथले सेकंड सिनियर मॅनेजर असतात ते कलाचे नेमके वडिलांचे फ्रेंड निघतात आणि कला त्यांना बघते आणि त्यांना म्हणते, काका तुम्ही इथे? तेव्हा ते म्हणते, हो बाळा मी इथेच आहे. मी इथे कशी बसून? तेव्हा ते काल म्हणतात, मी कालच जॉईन झालो आहे इथे. काल बोलल्यानंतर ना कला थोडी शांत बसते आणि नंतरच त्यांचाच एक एम्प्लॉई येतो आणि त्यांना विचारतो की सर अशी एक फाईल आहे आणि मला ती हवी आहे. मग कलावनी कळतं की हे काही काल आलेले एम्प्लॉईज नाही आहेत. तर तेव्हा कला म्हणते, तुम्ही माझ्याशी खोटं का बोला? प्लीज मला एक हेल्प करा, माझी जीवन मरणाचा प्रश्न आहे. तेव्हा ते म्हणतात, पोरी आजचा काळ चांगला नाही, मी माझ्या ओनरच्या विरोधात नाही बोलू शकत. तेव्हा कला म्हणते, प्लीज असं करू नका, तुम्ही माझ्यासाठी एकदा मला मदत करा, माझ्यासाठी कोर्टात चला आणि कोर्टात एक साक्ष द्या माझ्या नवऱ्यासाठी. असं बोलल्यानंतर ना ती एवढी त्यांना विनवणी करते, त्यामुळे ते रेडी होतात आणि ते कोर्टात येतात. आणि कोर्टात इकडे जजसाहेब म्हणत असतात की माझ्याकडे एकही तुम्ही ठोस पुरावा दिलेला नाही, तुम्ही असे साक्षीदार उभे केले आहेत की जे कसेही मॅन्युप्युलेट होऊ शकतात दबावाने, त्यामुळे असं यांना मी बेल अरेंज करून देऊ शकत नाही. असं बोलताच कला ही कोर्टात हजर होते आणि म्हणते, थांबा प्लीज, मला एक पुरावा सादर करण्याची परमिशन हवी आहे. असं बोलल्यानंतर ना सगळेच जण कलाकडे बघत असतात आणि कलानी त्या काकांना घेऊन आलेले असतात, म्हणजे जिथनं हिऱ्याचा आपण घेतले आहेत तिथलेच ते व्यक्ती असतात. कोर्टात आलेले अख्खं चांदेकर फॅमिली कलाने काहीतरी पुरावा घेऊन आले म्हणून सगळे खुश होतात आणि त्यांना कोर्टात हजर व्हायला सांगतात. ते अद्वैतच्या साईडनं साक्ष देतात आणि अद्वैतला बेल मिळते आणि या सगळं कलामुळं साध्य झालेलं असतं. त्यामुळं आता अद्वैतला तर बेल भेटलेली असते. आता राहुल हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत जाणारा असतो. आता पुढे काय होईल, खरं कळेल का की ह्या सगळ्यामध्ये राहुलचा हात आहे? ते पाहण्यासाठी विसरू नका लक्ष्मीच्या पावलांनी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.